कोणी बाकी राहिले का? त्याच्याही पेक्षा पुढची गोष्ट, आता तो क्षेत्ररक्षक बाहेर जाऊ द्या जो एखादी मॅच खेळला असेल, तो नको बाहेर जायला ज्यांनी एक मॅच खेळली नाही, अजून पॅनल्टी बसायची. तर जाव्या मैदानाच्या आत यश पहिला चेंडू राखण्यासाठी तयार आहे. पहिला चेंडू इथे, ओ हो, इथे जीवनदान. अक्षय याच्याकडून जीवनदान मिळतोय विकासला. 2 धावा आल्यात पहिल्या चेंडूवरती जीवनदान. आणि त्यानंतर अगदी आपण पाहतोय संघमालक अक्षय जरी असेल, परंतु तिथे नाशिक जिल्ह्याच्या भाषेत सांगायचं असेल तर ओरडा खावाच लागेल. ती बोलणी खावीच लागणार आहे, कारण ॲज अ प्लेअर म्हणून एक चूक सगळ्यात मोठी झाली ती अक्षय यांची. या दरम्यान अगदी आपण पाहतोय जीवनदान आणि जीवनदानाचा घेतलेला पुरेपूर फायदा. षटकार विकेटच्या बॅटमधून अगदी आपण पाहतोय. षटपीच चेंडू निश्चितप्रमाणे. आणि त्यानंतर अगदी आपण पाहतोय षटकार येताना आपल्याला पाहायला मिळाला. तर कॅमेरामॅनला विनंती राहील, षटक संपले स्टेजवरती घ्या. कॅमेरा स्टेजवरती घ्या. आपल्याला एक बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे ओव्हर संपल्यावर. या दरम्यान अगदी आपण पाहतोय पॉईंटच्या दिशेने चेंडू खेळला. 1 टप्पा का 4 रन चौकार. यशवरती केलं गेलेलं आक्रमण अगदी आपण पाहतोय. इथे चौकार आलाय आणि या चौकाराच्या रूपाने धापालकरती धावसंख्या आहे ती आहे 12. 12 रन. 12 मराठी महिना आहेत, 12 इंग्रजी महिना आहेत, 12 तास रात्र असते, 12 तास दिवस असतो. कोण कोणाचे 12 ज्योतिर्लिंग प्रसिद्ध आहेत. मनगरती ताकद कमी झाली की 12 राशींच्या खड्यांकडे लक्ष लागलं जातं. खूप साऱ्या गोष्टी आहेत. 12 धावा आहेत धावपालकर. परत एकदा आपण पाहिले डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडू पोहोचला गेला कव्हरला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचलाय. क्षेत्ररक्षण चुकांचं प्रायश्चित्त भोगावं लागेल. तुका म्हणे याची देही याची डोळा. अक्षय तयार. फ्री हिटचा चेंडू आहे. समोर आहे विकास. यावेळेस अगदी आपण पाहिलंय चेंडू मिड विकेटला. खिलाडी फिर से एक बार बन गया दर्शक और 6 रन. फ्री हिटचा चेंडूचा घेतलेला भरपूर समाचार. आणि धावफलक वाढलाय. धावफलकावरती धावा संख्या आहे 25 धावा. छतावरती चेंडू अडकलाय. चला बॉल देऊ का दुसरा? चला द्या. अगदी चालू आहे. तिकडे बरेच जण वॉर्मअप करतायत. तिकडे एका बाजूला अगदी आपण पाहिलं फुटबॉलचं प्रशिक्षण चालू आहे. फुटबॉलचे काही खेळाडू आलेत. पलीकडे खो खोची प्रॅक्टिस चालू आहे. इथं क्रिकेट चालू आहे. इथं क्रिकेटच्या मॅचेस चालू आहे. मैदान भरलं गेलंय आणि बहरलं पण गेलंय. फुलटॉस आणि या दरम्यान चेंडू सीमारेषेच्या बाहेर अजून एक येतोय. खरकणीत चौकार. चौकाराच्या रूपाने धावफलक वाढलाय. धावफलकावर धावसंख्या 25 धावा या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहेत. 29 वरती धावफलक. 25 वरून धावफलक 29 वरती या चौकाराच्या रूपाने जाताना पाहायला मिळालाय. या 29 पैकी 24 धावा एकट्या विकास शिंदेच्या आहेत. आणि या दरम्यान डान्सिंग डाऊन द विकेट. 1 बाव 4 रन. चौकार. चौकार षटकारांची आतिषबाजी सातत्याने विकास याच्या बॅट मधून होताना पाहायला मिळाली. धावफलक 33. विकास याला मिळाले हे जीवनदान. हे जीवनदान किती अडचणीत आणतात. गेली 4 दिवस आपण पाहतोय गोविंद चषक. या गोविंद चषकाच्या माध्यमातून हे मैदान बहरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. उद्या तर सुपर 8च्या लढती आहेत. यावेळेस अगदी आपण पाहिलंय बॅकफुटला सरकला. पंच केलाय चेंडू. क्षेत्ररक्षक जवळपास कोणताच नाहीये. चेंडू सीमारच्या वर फरार. 4 रन. चौकार. विकासच्या बॅट मधून दरम्यान आपण पाहिलंय एक चौकार आलाय आणि या चौकाराच्या रूपाने संघाचं होईल अर्धशतक पूर्ण. 51 धावा आणि आता
19 चेंडूमध्ये 22 धावसंख्यांचं लक्ष्य अंगद 11 संघाला अजूनही गाठायचं आहे. अंगद 11 तयार आहे. विकाससाठी मारा करेल. फुल टॉस और ये गलती यश की वजह से फुल टॉस आणि विकासने घेतलाय त्याचा खरपूस समाचार. षटकार. काय जबरदस्त बॅटिंग करतोय विकास. बॅट वरती चेंडू आल्यानंतर त्याच्या बॅट मधून जे आवाज येत आहेत ना ते अफलातून आहेत. त्याच्या रूपाने विकास पोहोचलाय नाबाद 44. संघाची धावसंख्या 63, बनवायच्या 73. उर्वरित 12 चेंडूत 10 धावसंख्या बनवायची बाकी राहिली. इनिंग स्ट्रोक विकासच्या बॅट मधून येणार का आणि अर्धशतक त्याचं पूर्ण होणार का. आणि हो, अर्धशतक कंप्लीट. विकास शिंदे शून्यावरती जीवनदान आणि त्यानंतर नाबाद 50 धावा. विकास बल्ला तो ऊपर करना पड़ेगा भाई. 50 रन पूरे. जबरदस्त फलंदाज.